दुर्दैव काय असतं, अशी भयंकर परिस्थिती कोणत्याही आईवडिलावर येऊ नये म्हणून हा व्हिडिओ नक्की पाहावा. हिरोसारखा सुंदर दिसणारा मुलगा जो बँगलोरच्या नामांकित विद्यापीठात एमटेकचे उच्च शिक्षण घेत होता. अजून 4 महिन्यांनी तो मोठ्या नोकरीवर रुजू होणार होता. पुढील वर्षात त्याने परदेशातही नोकरी जाण्याची तयारी सुरू केली होती. त्याची आई त्याच्या लग्नाची स्वप्न रंगवत होती. पोरगा हाताखाली आला. आपला बापाला अभिमान वाटत होता. सगळं अतिशय सुखात समाधानात सुरू होतं. आणि मग 22 सप्टेंबरच्या रात्री अचानक बँगलोरवरून त्याच्या मुलाच्या मित्राचा फोन येतो. तुमच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला आहे, डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, तुम्ही तातडीने निघा. अंगावर अचानक वीज कोसळावी अशी बातमी त्या बापाने कशी सहन केली असेल. बापाला बँगलोरला पोहोचायला दुसऱ्या दिवशी दुपार होणार होती. एवढ्या लांबचा प्रवास, त्यांची काय मानसिकता असेल. अपघात झाल्यानंतर त्या मुलाच्या मित्रांनी त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले. वडील प्रवासात असतानाच मित्राचा दुसरा फोन आला. डॉक्टर म्हणाले मेंदूचे ऑपरेशन करावे लागेल. पण ते सर्व करूनही पेशंटचा फक्त 1% चान्स असेल जगण्याचा. काय निर्णय घेतला असेल बापाने. दुसऱ्या क्षणाला हॉस्पिटलच्या अकाउंटवर पैसे जमा केले आणि बँगलोरमधील नामांकित न्यूरोसर्जनला ब्रेनची सर्जरी करण्यासाठी परवानगी दिली. वडील दुसऱ्या दिवशी दुपारी पोहोचले. ICUमध्ये मुलगा व्हेंटिलेटरवर होता. पुढील 48 तासात बॉडीने काही रिप्लेस दिले तरच पुढील उपचार होणार होते, अन्यथा त्याच रात्री पेशंट गेल्यात जमा होता. मुलांच्या सर्व नातेवाईकांनी देव पाण्यात ठेवले. प्रचंड प्रार्थना सुरू झाली आणि चमत्कार घडावा असे त्या मुलांचे थोडे तोंड हलवले. गेलेला जीव परत आला. सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या. मुलाने डोळे उघडले. या आनंदाने आईला खास महाराष्ट्रातून बेंगलोरला बोलावून घेतले गेले. पोराचे उघडलेले डोळे पाहून आणि हाक मारल्यावर त्याच्याकडून मिळणारा प्रतिसाद पाहून आईच्या जीवात जीव आला होता. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी उपचार सुरू केले. दिवसाला 1.25 लाखाचा खर्च होता. वडील डॉक्टरांना म्हणाले, कितीही खर्च लागू द्या, पण माझ्या मुलाला वाचवा. 23 सप्टेंबरपासून प्रकृती वेगाने सुधारणा सुरू झाली होती. पुढील आठवड्यात व्हेंटिलेटर काढला. त्यानंतर 5 दिवसांनी ऑक्सिजन काढला. मुलाने आता स्वतः श्वास घ्यायला सुरुवात केली होती. हात हलवणे, तोंड हलवणे, डोळ्याच्या पापण्या फडफडणे अशा क्रिया सुरू झाल्याने पेशंट आता धोक्याबाहेर असे वाटत होते. डॉक्टर म्हणाले, आता 2-3 दिवसात तुमचा पेशंट ICUमधून जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट होईल. पण नियतीच्या मनात काही दुसरंच होतं. अचानक 13 ऑक्टोबर रोजी फुफ्फुसात इन्फेक्शन झाल्याने मुलाला पुन्हा व्हेंटिलेटर लावण्यात आले. गेली 22 दिवस हायर अँटीबायोटिक्सच्या वापरामुळे त्याच्या बॉडीने औषधाला रेसिट करायला सुरुवात केल्याने इन्फेक्शन आटोक्यात आणणे शक्य नव्हते. पेशंट सिरियस असल्याचे डॉक्टरांनी वडिलांना सांगताच ते हतबल होऊन रडायला लागले. गेली 20-22 दिवसात हा बाप पोराच्या काळजीने किमान 200 वेळा रडला असेल. मुलगा सिरियस आहे ही गोष्ट आईपासून लपवून ठेवायची असल्याने वडिलांनी आईला 15 ऑक्टोबरलाच घरी पाठवले. 16 ऑक्टोबरला काळा दिवस उजडला आणि सकाळी 10:30 वाजताच्या दरम्यान मुलाची प्राणज्योत मालवली आणि इथूनच सगळ्या अडचणी सुरू झाल्या. गेली काही झाले तरी मुलगा गेल्याची बातमी त्याच्या आईपर्यंत पोहोचू द्यायची नव्हती, कारण तिला सावरणे सर्वांसाठी कठीण जाणार होते. पण हळूहळू ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. वडिलाच्या आणि मुलाच्या मित्रपरिवारात पसरू लागली. हॉस्पिटलचे अवाढव्य बिल, पोलीस परवानग्या, पोस्टमॉर्टम ह्या सगळ्या प्रोसेस पूर्ण करायला 24 तास गेले. अखेर 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता मुलाचे शव घेऊन त्याचे वडील, काही नातेवाईक आणि मुलाच्या मित्रासह रुग्णवाहिकेत कर्नाटकातून महाराष्ट्राकडे निघाले. घरी पोचायला 14 तास लागणार होते. तोपर्यंत मुलाच्या आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून ठेवले. मुलगा गेलाय हा धक्का तिला सहन होणार नव्हता. अखेर रुग्णवाहिका जवळ आल्यावर रात्री 9:30 वाजता डॉक्टराच्या उपस्थित मुलाच्या आईला तिचं लेकरू गेल्याचं सांगितले. तिच्या हंबरड्याने सगळं हॉस्पिटल हादरलं. एका क्षणात दुःखाचा डोंगर कोसळला. रडता रडता तिची वाचा गेली. ती बेशुद्ध झाली. शुद्धीवर आली की पुन्हा ठाऊ फोडायची. तिचं पिल्लू कधी दिसणार नाही, त्याच्यासाठी तिने पाहिलेली स्वप्न आता फक्त स्वप्नच बनून राहणार होती. 17 सप्टेंबरच्या मध्यरात्री रुग्णवाहिका मुलाचे शव घेऊन घरी पोहोचली. वडील कोणत्या तोंडाने आईला सांगणार होते की तुझं पिल्लू जिवंत आणू शकलो नाही. त्या मुलाच्या आईवडिलांनी मिठी मारून फोडलेला हंबरडा ऐकून प्रत्येकाच्या काळजाचा थरकाप उडाला. रात्री 1:30च्या सुमारास मुलावर शोकाकुल वातावरणात स्मशानभूमीत विधिवत अंत्यसंस्कार झाले. उपस्थित सर्व नातेवाईक आणि मित्रपरिवाराने अश्रुनयनांनी त्याला निरोप दिला. तरुण मुलाच्या जळत्या चितेला फेऱ्या मारणाऱ्या त्या बापाच्या हृदयावर किती खोल जखमा झाली असेल याची कल्पनाही करवत नाही.
पोरांनो, गाडी चालवताना ॲक्सिलेटरच्या मुठीला पीळ द्यायच्या आधी आतडी पिळवटून रडणारे आईबाप आठवा. आपल्या धडकेमुळे दुसऱ्याचा आणि दुसऱ्याच्या धडकेमुळे आपला जीव जाणार नाही याची सर्वतोपरी काळजी घ्या. जीवन अनमोल आहे, त्याहीपेक्षा आयुष्यात एकदाच मिळणारे आईबाप त्याहीपेक्षा अनमोल आणि बहु अनमोल आहेत. आपल्याशिवाय त्यांचे काय होईल हे भान ठेवा. एवढी वाईट वेळ कोण्याही आईवडिलावर येऊ नये. म्हणून सांगते मुलांनो, कधीही गाडी चालवताना आपल्या कमीत कमी आईवडिलांचा तरी विचार करा आणि त्यानंतर गाडी चालवा.